ते कुरसने साफ करून त्याची चटणी करून ठेवतो. शेक आहे ना, सगळा नवीन भाजीपाला घेतला, नवीन प्रकारचा करडाई, कुरसनी, मोहरी कशी दिली मावशी? 10ला 5 लिंबू. रताळे पण आहे, आवळे पण आहे, पपई आहे. त्याच्यात तर मातीचाच भर जास्त आहे. 40 रुपयाने द्या किलो. काय किलो? तर पुरं आहे ना, आता वैतागले की त्यांना काहीतरी खाऊ घालते. कसे दिले अननस बाबा? पटकन उठून जातील ते, संपत आला टाइम नाही. कशी दिली ही? कशी? हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. तर आजच्या व्लॉगमध्ये आम्ही चाललोय मार्केटला चाललोय भाजीपाला खरेदी करण्यासाठी. आज आहे संडे, उद्यापासून लक्ष्य आणि माझे स्कूल सुरू होते, म्हणून डब्याला लागणार आहे भाजीपाला. आणि म्हणून मी आज चालले मार्केटला. आज मी मुलांना मार्केट पण दाखवणार आहे. उठले असते आपण चांभार लेणीला गेलो. मज्जा ना? नाही विमान काय? आम्ही पोहोचलो आहोत मार्केटला. तैयार हो जाइए रेडियो सिटी पर. इस बार रेडियो सिटी पर लगेगा लेजेंड हर क्रिकेट का ब्लॉकबस्टर. योनो SBI क्रिकेट का ब्लॉकबस्टर. योनो SBI पावर टू एवरी इंडियन. सिर्फ इंक नहीं, आपकी पहचान भी है और आपकी पहचान डिजर्व करती है एक रिचुअल ऑफ. तर आम्ही पोहोचलो आहोत मार्केटला. चला तुम्हाला मार्केट दाखवते आता. तर आज खूप गर्दी दिसते मार्केटमध्ये. चला. तांदूळ का कशी दिली हो? 20 रुपये. किती घ्यायची? 50 नको. 50 नको. कशी तांदूळ घ्यायची माझी? तांदूळ का भाजी 20. कशी दिली? 20 रुपये. ही कशी? 20 रुपये. द्या ना. नाही ताजी आता उठून आणत. असू दे ना. कोरडी त्याची थोडी आहे. वल्ल्या करून आणते. ही कोरडी भाजी. 20 रुपये भरते. चला चला पटकन उठून जा. कसे दिले अननस बाबा? एक. किती किलो? काय? 20 रुपये. नाही चालू नाही राहत. 400 डेली राहतात. कसे दिले हो? 20ला पावशेर, 50 4 10. चिकन कसे दिले हो? ओ 60 रुपये पावशेर. 60 रुपये किलो. 40 रुपये किलो. 60 रुपये किलो. 40 म्हटलं एवढ्या म्हणे 40. द्या.
कौन से चैनल तर हे आळूचे नाही यूट्यूबचे आळूचे कंद आहेत हे आळूचे कंद आहे ना त्याच्यात तर मातीचाच भर जास्त आहे 40 रुपयाने द्या का हो हे मातीच लागलेली भरपूर 40 ने नहीं ना 4 वैसे माटी निकलता है हमारा, हम क्या करें। 5 किलो ऐसे सूखा सूखा माटी निकल जाता है खाली इधर। द्या अर्धा झाले तर इथे आहे ना वेगवेगळे कंद विकायला हे आळूचे कंद आहे तो कोणता कंद आहे हो तिकडे वो सुरणकंद सुरणाची भाजी करता ना 80 रुपये। हे रताळे पण आहे आवळे पण आहे पपई आहे कच्ची फणस पण आहे फणसाची भाजी करता ना फणस हा तिकडनं येताना घेतो लय जड लागेल आता रे बॅग टोमॅटो कसे दिले हो दादा टमाटे 40 काकडी 30 टमाटे 40 काकडी 30 टमाटे 40 काकडी 30 आहे टमाटे 40 काकडी जाऊ खरं चांगली करा थांबाला टमाटे घेऊ दे टमाटे 40 काकडी 30 टमाटे 40 काकडी 30 टमाटे 40 आणला का ना पटकन तो खाली गेला तेवढं भेंडी कशी दिली हो हा कितीला अर्धा पैसे का औषध तशी अर्धा किलो करा बीट घेतले 20ला अर्धा सम्राट तुला घ्यायचे का टमाटे घ्यायचे 40 लिंबू कसे दिले मावशी लिंबू 10ला 5 लिंबू औषध किती येतील काय दे पा मावशी औषध किती बघा रे करड्याची भाजी कशी दिली मावशी भाजी 20 रुपये कोथिंबीर कशी दिली बाबा 30 रुपये 10 वाली कोणती ही मोहरी कशी दिली मावशी हा 50ची पाव आणि हे 50 चांगली ना स्वच्छ गावठी मोहरी जवस आहे मोहरी जवस सगळं 50 रुपये पावशेर आहे रासनी पण 50 रुपये पावशेर आहे पाव वांग्याच्या भाजी कारल्या शेंगा वापरा हा छान लागते बा माहित आहे औषध घेऊन जाय तुला कारवाळ जमीन नाही घे घ्यायला ते
शेवगा कसा दिला हो? शेवगा घेतला गेला माझ्याकडनं. हा ना मस्त आहे. कशी दिली? गावठी 10 रुपये पडते. चला तर आमचा भाजीपाला घेतला गेलेला आहे आणि लक्षला मी आता काहीतरी खाऊ घालणार आहे. तू तर मार्केट बघायला आला ना रे. हा काय काय लो माय बच्चा हा ना मग खाऊ घालते ना. चल जाऊ चल. मार्केटला आल्यानंतर 2 व्यक्ती पाहिजे बॅगा पकडायला. पाला मात्र स्वस्त असतं तुम्ही बघितलं असेल इतर ठिकाणापेक्षा. फक्त 2 लोक बॅग धरायला पाहिजे. आता हे 2 आणले तर काही नाही. आज सगळ्या नवीन भाजीपाला मिळाला जसं की करडईची भाजी असेल, गावठी मोहरी मिळाली, खुरासणी मिळाली, त्याच्यानंतर सगळं गावठी घेतलेलं आहे म्हणजे सगळं आणि स्वस्त मिळालं आहे. शिवाय तर पोरं आहे ना आता वैतागले मी त्यांना काहीतरी खाऊ घालते आता. तर मग भाजीपाला आवडला का मार्केट? गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि जायचे तिथे आता आज आहे ना थोडा यायला उशीर झाला. थोडं लवकर आलं की ऊन पण कमी असतं. आता वाजले 9:30च्या आसपास. 9:30 वाजले. त्याच्यामुळं ऊन लागायला लागलं आणि म्हणून मुलं वैतागली. मी ना सगळा नवीन भाजीपाला घेतला. नवीन प्रकार जसं की करडई, खुरासणी, मोहरी, शेवग्याच्या शेंगा वगैरे. आणि तुम्ही बघितलं असेल मी कंदमुळे पण घेतले. तर कंदमुळे माझे फेवरेट आहेत. चटणी करून किंवा त्याची भाजी करून खाल्लेली चांगली असते. म्हणजे हा फरक असतो मार्केटला आल्यानंतर. कारण तिथं मी आमच्या जवळच तिथं भाजीपाला घ्यायला जाते ना तर मला रेग्युलर भाजीपाला मिळतो. नवीन त्याच्यात काही बघायला मिळत नाही म्हणून आज मला मार्केटला यावं लागलं. कोणी दिसतं का बघ? नाही. हा थांब चल चल चल. चलो चलो लक्ष्य को बोर हो गया है बहुत. अभी मैं उसको कुछ खिलाऊंगी. काय खायचं बघा बच्चाला? पावड. हा वडापाव घे ना मग. तिकडं ऊन आहे. येते गरमागरम छानपैकी समोसा घेतलाय आम्ही. मला द्या ना. हे बघा इथे लिहिलं शेक अँड ड्रिंक म्हणजे शेक करायचं ड्रिंक करायचं. तर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि लक्ष्मी काय घेतलं रे? लक्ष्मीला तर पाववडा सँडविच आवडत असतं पण इथं नव्हतं म्हणून मग समोसे खाल्ले छान गरमागरम. आणि आता चाललोय आम्ही घरी. तर आम्ही पोचलेलो आहोत घरी. पण आता पोचवायचंय घरी. बॅग घेऊ लागा चला. तुम्हाला मी बॅग घ्यायला घेऊन गेली होती ना. नीट चप्पल नीट काढा. तुला मार्केट दाखवायला न्यायला लागत होतं. काय काय अशा नवीन नवीन भाज्या. आपण एखाद्या दिवशी जाऊ आता पुढच्या.
तर मी काय काय भाजीपाला घेतला बघा. कोथिंबीर, शेवग्याच्या शेंगा इथं 15 रुपयाला मिळाली, इकडे 20ला मिळते. 15ची कोथिंबीर मोठी. आणि हे करडईची भाजी ही घेतली मी 15 रुपये जुडी. इकडे जर बघितलं ना तर मग 20 रुपयाच्या पुढे सगळे भेटतं. खुरसणी घेतली, त्याच्यानंतर मोहरी नव्हती, मोहरी घेतली गावठी. 20 रुपयाची मेथीची जुडी घेतली. जांभळं घेतले. वाव, मला जांभळं आवडतात. मेथीच्या 2 जोड्या घेतल्या, कारण इथं 40 आणि 50 रुपयाशिवाय जुडी देत नाही, म्हणून मी 20-20लाच मिळाले ना, म्हणून 2 जुड्या आणल्या. हे कंदमुळे आणले, आळूचे कंद मला खूप आवडतात, मला आणि मिस्टरांना. आणि हे बीट आहे ना, 20चे अर्धा किलो दिले त्याने. इथं 10 रुपयाला एक बीट मिळतं. लिंबू माहिती आहे का, इथे एक 10 रुपयाला मिळतं आणि तिथं 10 रुपयाचे 5 लिंब दिले. 20 रुपयाचे पावशेर होते. म्हटलं एवढे काय करायचे ना, इतका मोठा भाजीपाला भरलेला होता ना आज. खूप वेळ काढून जर मार्केटला गेलं ना तर 150-200 रुपयात भरपूर भाजीपाला येतो. जवळजवळ आठवडाभराचा भाजीपाला येतो. आणि इथं जर गेला तर 2-3 दिवसातच तेवढ्याचा भाजीपाला होतो. हा फरक आहे. आपल्याला आवडणारे कंदमुळे आणले पाहुणे आहे ना. आम्ही भाज्या वगैरे निवडून ठेवल्या, आता ते सेपरेट करून ठेवतो, म्हणजे उद्यापासून डब्याला सोबत. आता इथे जे खुरसणी आणलेल्या होत्या ना, ते खुरसणी साफ करून त्याची चटणी करून ठेवतो. ही खुरसणीची चटणी भाजीमध्ये टाकून पण छान लागते भाजी. आमटीची जी भाजी करतो ना, प्रत्येक आमटीच्या भाजीत टाकले तरी छान लागते. इकडे दीदीचं चाललंय कवर लावायचे काम लक्षच्या वयांना. डिश टीव्हीला पण काय झालं आमच्या काय माहिती, ते का हालून गेला, ते टीव्ही दिसत नाही, त्याच्यामुळे पोरही त्रास देतात आम्हाला. का बरं रे तिला त्रास देतो, तुझ्या एवढी का ती? हा, खांद्यावर कुदून बसतो. लक्ष, खाली पडशील. वा, कुठे चढून बसला याला तर काही. उतार खाली. नाही, चला उतरा, चला झोपून घ्या थोड्या वेळ, झोपून घ्या चला. तर आमचे जेवण वगैरे झाले आणि आता थोडासा आराम करू. आज काही काम पण नाही आहे आम्हाला. आणि मी लिंबू सरबत बनवणार. अफजल खान चक्कू. तर तन्मयने ना छानपैकी सरबत बनवलं, बघू रे कसं. वाव, लिंबू सरबत. तर ना दीदीने तन्मयने छान लिंबू सरबत बनवलं, पिऊन बघते. हे एकदम भारी. तर तन्मयने छान असं